नमस्कार. आजच्या YouTube प्रीमियरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर विद्याधर गिरी आणि आपण बघताय मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी. आणि आजचा आपला विषय आहे ऑटो इम्युन डिसीज आणि आयुर्वेदा. तर आजच्या याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर ऑटो इम्युन डिसीज म्हणजे नक्की काय? हे ऑटो इम्युन डिसीज होण्यासाठी नक्की कारण काय? म्हणजे ती काही मानवनिर्मित आहेत का नैसर्गिक आहेत? त्यानंतर ऑटो इम्युन डिसीज म्हणजे नक्की कुठल्या प्रकारचे आजार, काय होतं, काय त्रास होतो, हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यासाठी सध्याची उपाय पद्धती काय आहे? आयुर्वेद ह्या सगळ्यांकडे कशा पद्धतीने बघतो, हे सुद्धा आपण त्याच्यानंतर बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना काय आहे? तर ऑटो इम्युन डिसीज म्हणजे जर का ढोबळमानाने जर का असं म्हणायचं झालं, तर आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते. आता प्रतिकारशक्ती म्हणजे नक्की काय? हा परत एकदा म्हणजे बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजन असतं, की जंतू मारणारी म्हणजे आपण म्हणतो, की प्रतिकारशक्ती कशासाठी आहे? तर बाहेरून काही इन्फेक्शन आलं, तर त्या इन्फेक्शन पासून स्वतःचं म्हणजे शरीराचं संरक्षण करणारी संस्था म्हणजे प्रतिकारशक्ती असा एक आपला समज असतो. परंतु हा फार एक छोटासा प्रतिकारशक्तीचं एक ते कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. खरं वास्तविक प्रतिकारशक्ती म्हणजे नक्की काय? तर आपलं शरीर एक ठराविक नियमांनी चाललेलं आहे. म्हणजे दर 120 दिवसाला आपलं शरीर नवीन बनतं, असं विज्ञान सांगतं. म्हणजे प्रत्येक सेल्स हा डेड होत असतो, त्याची जागा नवीन सेल्स घेत असतो आणि हे कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे जुना सेल म्हणजे डेड होणार आहे, त्याच्या जागी नवीन सेल्स येणार आहे आणि शरीर नवीन बनणार आहे. असं प्रत्येक गोष्ट चालू असते. म्हणजे जर का आपण बघितलं तर म्हणजे आपल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत, 21 दिवसानंतर त्या जुन्या पेशी जातील, त्याच्या जागी नवीन पेशी येतील. जसं प्रत्येक पेशीचं आपलं एक काय असतं, आयुष्य असतं. त्या पद्धतीने जुनी पेशी जाते आणि नवीन पेशी त्याच्या जागी येते. आणि हे सगळं त्याचबरोबर आपण जे काही खाल्लेलं असतं त्याचं व्यवस्थित पचन व्हायला पाहिजे. ते पचन झाल्यानंतर ते जे काही व्हिटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, ते सगळे आपल्या शरीरात जायला पाहिजेत. त्याचा वापर व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या काही केमिकल रिएक्शन शरीरामध्ये ज्या चाललेल्या असतात, या सगळ्या केमिकल रिएक्शन्स व्यवस्थितपणे कंट्रोल करणारी जी काही संस्था आहे, तिला आपण इम्युन सिस्टम असं म्हणू. म्हणजे जर का या इम्युन सिस्टमचा कंट्रोल थोडासा जर का सुटला किंवा कंट्रोल जर का चुकला, तर काय होऊ शकतं, की ह्या रिएक्शन्स कुठेतरी बिघडतात आणि त्याच्यातून टॉक्सिक केमिकलची निर्मिती होते. आणि ही जी काही टॉक्सिक केमिकलची निर्मिती होते, त्यालाच बरोबर ना, हे टॉक्सिक केमिकल जे आहे, ते वेगवेगळ्या संस्थेमध्ये जाऊन बसतात किंवा म्हणजे आपल्या तुमच्या सांध्यामध्ये जाऊन बसतील किंवा इतर काही ठिकाणी जातील आणि ते त्याच्यापासून काही आजार निर्माण करतात. म्हणजे जर का हेल्थची डेफिनेशन आपण काय बघितलं, तर नॉर्मल केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द बॉडी इज द हेल्थ. म्हणजे तुमच्या शरीरातले सर्व रस जर का नॉर्मल असतील, तर तुम्ही हेल्दी असता आणि हे रस कुठेतरी बिघडले, तर तुम्हाला आजार निर्माण होतात. सेम वे हे रस जे काही बिघडले जातात शरीरामध्ये, म्हणजे ज्या काही केमिकल रिएक्शन ज्या चालणार आहेत, त्याला कंट्रोल करणारी तुमची इम्युन सिस्टम आहे, ती कुठेतरी गडबडली, तर काय होऊ शकतं, त्यातून टॉक्सिक केमिकल्स निर्माण व्हायला चालू होतात. आणि हे जे काही टॉक्सिक केमिकल्स निर्माण व्हायला चालू होतात आणि हे टॉक्सिक केमिकल्स तुमच्या शरीरात राहिले, तर त्याच्यातून अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. जर का यालाच आयुर्वेदाच्या माध्यमातून जर का आपल्याला काय आहे ते जर का बघायचं आपण ठरवलं, तर मग नक्की कसं असतं, की तुम्ही काही खाल्लं. एक मिनिट मी पीपीटी शेअर करतो आणि मग आपण बोलू. ओके. तर आयुर्वेदाच्या माध्यमातून जर का आपण बघितलं, तर तुम्ही काही खाल्लं, तुम्ही काही खाल्ल्यानंतर ते तुमच्या काय होणार आहे, पोटामध्ये जाणार आहे आणि तिथे त्याचं काय होणार आहे, पचन होणार आहे. आता ह्याचं म्हणजे अन्नरसामध्ये रूपांतर होईल आणि ह्या अन्नरसाचं त्याच्यानंतर रसधातूमध्ये रूपांतर होतं. म्हणजे अन्नरस तुमच्या शरीरामध्ये रसधातू म्हणून आले. या रसधातूचं मग रक्तामध्ये रूपांतर होईल. त्यानंतर या रक्ताचं मांसामध्ये रूपांतर होईल. मांसाचं रूपांतर जे आहे ते
मेदामध्ये होईल, मेदापासून अस्थि, अस्थीपासून मज्जा, मज्जापासून शुक्र आणि या शुक्रापासून ओजाची निर्मिती होते. ओज म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीरामध्ये जे काही तेज असतं ह्या ओजाची निर्मिती होते. आणि अशा प्रकारे ह्या ज्या काही सगळ्या क्रिया चाललेल्या असतात, ह्या क्रिया जर का प्रॉपरली चाललेल्या असतील, संतुलित असतील, तर काही आरोग्य तुमचं चांगलं असतं. परंतु ह्या क्रिया कुठेतरी बिघडल्या तर त्यातून टॉक्झिक केमिकल्सची निर्मिती व्हायला सुरुवात होते. आणि ही जर का टॉक्झिक केमिकल्सची निर्मिती व्हायला सुरुवात झाली तर हे टॉक्झिक केमिकल्स जर का तुमच्या म्हणजे नर्वस सिस्टीम आहे, नर्व्स आहेत. म्हणजे नर्व्स म्हणजे काय की साधारण तुम्ही कल्पना केली की इलेक्ट्रिक वायर ज्याच्यामध्ये आतमध्ये एक तार असते आणि त्याच्यावरून काय असतं, रबरचं कवरिंग असतं. तर अशाच पद्धतीने आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये आतून आपली नर्व असते आणि त्याला वरून कवरिंग असतं. आणि जे हे कवरिंग जिथे ओपन असतं किंवा म्हणजे नर्वचं एंडिंग जिथे ओपनिंग असतं तिथे आपल्याला स्पर्श जाणवतो. परंतु जर का ह्या ऑटोइम्युन डिसीजमुळे किंवा आपल्या शरीरातली अंतर्गत संस्था बिघडल्यामुळे काही टॉक्झिक केमिकल्स निर्माण व्हायला लागले आणि त्याच्यामुळे हे जर का बाजूचं कवरिंग जे आहे ते काय व्हायला लागलं, डॅमेज व्हायला लागली, तर ती नस ओपन होते आणि त्याच्यातून काय व्हायला लागतं की सेन्सेशन्स वाढायला लागतात आणि नर्वस सिस्टीम संदर्भामधले अनेक आजार निर्माण व्हायला सुरुवात होतात. त्यालाच मल्टिपल स्क्लेरोसिस असं म्हणतात. इवन जर का आपण बघितलं असेल तर गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे ज्या वेळेला कोरोनाचे व्हॅक्सिनेशन्स वगैरे आले तर त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून म्हणजे कोरोनाचं व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे काही केमिकल्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होत आहेत की ज्यांनी आपल्या नर्वस सिस्टीमवरचं काय होतंय, कव्हरिंग जे आहे ते जातं आणि त्याच्यामुळे नर्वस सिस्टीम सर्व म्हणजे हातापायाला जळजळ म्हणजे त्याच्यातूनच न्यूरोपॅथी सारखे आजार, जनरली डायबिटीस सारख्या आजारामध्ये न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटीस शरीरामध्ये साखरेचं प्रमाण जर का वाढलं तर त्याच्यातून काय होतं की नर्वचं कव्हरिंग जायला लागतं आणि त्यातून नसा ओपन पडतात आणि त्यातून हातापायाला जळजळ सुरू होते. तर अशाच प्रकारचे जर का म्हणजे जे काही म्हणजे डायबिटीसमध्ये होतं तशाच प्रकारचे जर का काही केमिकल्स जर का शरीरामध्ये तयार झाले तर त्यातून सुद्धा नर्वस सिस्टीम संदर्भात प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर खांद्यांचे प्रॉब्लेम्स होतात. आपला खांदा जाम होऊ शकतो. खांद्यांचे जे काही कॅप्सूल्स आहेत ते काय होतात तुमचे पॅक्स होऊ शकतात. ते केमिकल्स त्या खांद्यांमध्ये जाऊन बसल्यानंतर त्याच्यानंतर थायरॉइडचे अनेक प्रॉब्लेम म्हणजे थायरॉइड हा नैसर्गिकरित्या पण होऊ शकतो. परंतु जर का असे काही टॉक्झिक केमिकल्स म्हणजे ऑटोइम्युन डिसीज मधून जर का काही टॉक्झिक केमिकल्स निर्माण झाले तर त्यातून होऊ शकतं. त्याच्यानंतर सोरायसिस म्हणजे हे टॉक्झिक केमिकल्स जर का तुमच्या स्किनच्या खाली येऊन बसले. आयुर्वेदानुसार जर का तुम्ही बघितलं तर स्किन डिसीजची मागची कारणं काय, तर तुमच्या शरीरामध्ये काही ऍसिड तयार व्हायला सुरुवात होतं, ज्याला पित्त असं आयुर्वेदामध्ये म्हणलं. आणि हे ऍसिड जे आहे ते तुमच्या स्किनच्या खाली येऊन बसायला लागलं तर काय होईल, हे ऍसिड तुमच्या स्किनच्या खाली येऊन बसायला लागलं तर मग ते एकतर म्हणजे तुम्ही उन्हात गेल्यामुळे स्किन म्हणजे उन्हाशी रिॲक्शन येऊन रॅशेस यायला लागतील, ज्याला तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की उन्हापासून निर्माण झालेले रॅशेस किंवा ॲलर्जी वगैरे म्हणू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे जे काही स्किन इन्फेक्शन्स आहेत ते आपल्या स्किनच्या खाली जमा झालेल्या ऍसिड्समुळे निर्माण होतात. तर अशाच प्रकारे हे ऍसिडचं प्रमाण अति वाढलं तर त्याला त्याच्यापासून सोरायसिस सारखा आजार होतो. सोरायसिस सारखा आजार हा इतर काही कारणांमुळे ऍसिड वाढल्यामुळे पण होऊ शकतो. परंतु ज्या वेळेला तुमच्या प्रतिकार शक्तीचा अंतर्गत केमिकल रिॲक्शनवरचा कंट्रोल सुटतो आणि त्याच्यातून ज्या वेळेला केमिकल्स निर्माण व्हायला सुरुवात होते त्याला आपण काय म्हणू, ऑटोइम्युन डिसीजमुळे निर्माण झालेला सोरायसिस असं. त्याच्यानंतर पचनाचे सिमटम्स व्हायला म्हणजे म्हणतो की पचन बिघडायला सुरुवात होतं, कारण शेवटी तुम्ही खाणार आहे तिथून तुमचं प्रॉपर जर का पचन झालं तर म्हणजे केमिकल रिॲक्शन तिथल्या बरोबर असतील तर प्रॉपर पचन वगैरे व्यवस्थित होईल. परंतु जर का तिथल्या केमिकल रिॲक्शन्स बिघडल्या तर तुम्हाला ग्लुटीनची ॲलर्जी निर्माण होऊ शकते, त्याला सिलिॲक डिसीज असं म्हणतात. त्याच्यानंतर तुमच्या तिथे आतमध्ये म्हणजे म्हणतो की ते टॉक्झिक केमिकल्स त्यांनी तुमच्या आतले जर का म्युकोजल लाइनिंग वगैरे डॅमेज करायला सुरुवात केली, तिथे जर का काही जखमा करायला सुरुवात केल्या तर त्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस वगैरे म्हणतात. आणि त्याचप्रमाणे जर का हा पचनाचाच जो काही प्रॉब्लेम आहे म्हणजे
हे टॉक्सिक केमिकल जे आहेत त्यांनी तुमच्या शरीरात म्हणजे पॅनक्रियाचे जर का बीटा सेल्स डॅमेज करून टाकले तर त्याच्यातून काय होतं, टाईप 1 डायबिटीस सारखा आजार सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. हे टॉक्सिक केमिकल्स तुमच्या सांध्यांमध्ये जाऊन बसायला सुरुवात झाली तर त्याच्यातून तुम्हाला काय होतं, आर्थरायटिस सारखा, ज्याला आपण रुमॅटिड आर्थरायटिस असं म्हणतो, त्याच्यानंतर अॅनिमिया, हिमोलॅटिक अॅनिमिया, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की प्रत्येक सेलचं आपलं एक आयुष्य आहे, तसंच तुमच्या लाल रक्तपेशींचं सुद्धा 21 दिवसाचं आयुष्य आहे. परंतु आणि त्याच्या जागी मग नवीन पेशी येणार आहेत. पण ह्या जुन्या पेशी 21 दिवसाच्या आधीच जर का डेड व्हायला लागल्या तर मात्र काय होतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि त्याच्यातून जो काही आजार निर्माण होतो. तर अशा प्रकारे जर का आपण बघितलं तर रुमॅटिड आर्थरायटिस आहे. त्याच्यानंतर लुपस म्हणजे आपण म्हणतो की नर्व्हस सिस्टीमवरचं जे काही कव्हरिंग गेल्यामुळे जे काही वेगवेगळ्या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था काम करतायत, बरोबर. म्हणजे जसं किडनीची आहे, रिनल संस्था आहे, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स काम करतायत आणि ह्या प्रत्येक म्हणजे स्किन एक वेगळी सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीम्समध्ये जर का प्रत्येक जे काही सेल्स आहेत, अनेक सेल्सशी मिळून ही संस्था बनलेली आहे आणि त्यातल्या सेल्सचं परस्पर रिलेशन्स कुठेतरी बिघडलं आणि त्याच्यातून काही केमिकल्स निर्माण व्हायला लागली तर मग ती संस्था व्यवस्थित काम करू शकणार नाही, ज्याला आपण लुपस असं म्हणतो. त्यानंतर IBS म्हणजे जर का पचनाचे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले तर तुमच्या म्हणजे पोटामध्ये इरिटेशन्स व्हायला सुरुवात होते, पचन बिघडलं जातं, त्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम असं म्हणतात. मल्टिपल स्क्लेरोसिस तुमच्या नसांवरचं कव्हरिंग गेल्यामुळे होतं. टाईप 1 डायबिटीज, जे काही टॉक्सिक केमिकल्स निर्माण होतात त्यांनी तुमच्या पॅनक्रियाचे बीटा सेल्स डॅमेज केले तर त्याच्यातून काय होतं, टाईप 1 डायबिटीज सारखा आजार होतो. गुलियन बॅरी सिंड्रोम, इट इज ऑल्सो द नर्व्हस डिसीज. क्रॉनिक इन्फ्लमेटरी म्हणजे तुमच्या म्हणजे काय म्हणतो की नसांना सूज यायला लागते आणि सोरायसिस सारखा आजार निर्माण व्हायला लागतो. आता याच्यासाठी नक्की कारण काय आहे, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. खरं असं याला पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे जेनेटिक, म्हणजे अनुवंशिक. कुठल्याही गोष्टीला एकदा अनुवंशिकतेचं लेबल लावलं की आपल्याला वाटतं की बाबा चला म्हणजे काम झालं. परंतु सगळेच आजार काही अनुवंशिक नसतात आणि मग असं लक्षात यायला लागलं की टाईप 1 डायबिटीज आहे किंवा रुमॅटिड आर्थरायटिस सारखे आजार आहेत जे म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिस सारखे आजार मी पूर्वी कोणाला नव्हते त्यांच्या घरामध्ये आणि तरी व्हायला लागलेले आहेत. टाईप 1 डायबिटीस तर पूर्वी त्या घरात कोणालाच नसतो आणि तरी सुद्धा व्हायला लागलेला असतो. म्हणजे हे आजार कुठेतरी जेनेटिकली नाही आहेत आणि मग त्याची कारणं शोधायला सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये डाएट एक कारण शोधलं गेलं की बाबा डाएटमुळे होण्याची शक्यता आहे, बरोबर ना, की डाएट कदाचित चुकीचं असेल किंवा मग ते म्हणजे त्यामुळे मग आपण जे काही खातो त्यातून जे काही अन्नरस तयार होतात तिथेच कुठेतरी केमिकल डिस्टर्बन्स झाला की मग पुढचे सगळे मग रक्तधातू होताना किंवा रक्तदाब निर्माण होताना त्यातून केमिकल निर्माण होऊ शकतील. त्यामुळे डायटरी काहीतरी प्रॉब्लेम असतील किंवा बाहेरून आलेलं एखादं इन्फेक्शन, म्हणजे एखाद्या म्हणजे जसं आपण म्हणतो की चिकनगुन्यासारख्या आजारामध्ये आपण बघितलेलं असतं की चिकनगुन्यासारखा आजार होऊन जातो आणि त्याच्यानंतर सांधेदुखी चालू होते. म्हणजे चिकनगुन्यानंतर तुमच्या शरीरात जे काही टॉक्सिक केमिकल्स, म्हणजे शरीराची एक ती टेंडन्सी बनते टॉक्सिक केमिकल्स बनायची आणि ते टॉक्सिक केमिकल तुमच्या सांध्यामध्ये जाऊन बसायला लागले तर नंतर ते जवळजवळ 4-4 आणि 5-5 वर्ष नंतर त्रास देतात. कधी-कधी आयुष्यभर पण त्रास देण्याची शक्यता असते किंवा काही ठराविक केमिकल्सला तुमचं एक्सपोजर झालं तर त्यातून आतल्या केमिकल रिएक्शन्स बिघडण्याची शक्यता असते. अशा प्रकारे हे अंदाज वर्तवले गेले होते, परंतु हेच नक्की कारण आहे का हे कोणाला माहिती नाहीये. परंतु एक न डिस्कस झालेली अशी कारणं म्हणजे अनेक शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की इम्युनायझेशन म्हणजे आपण लहान मुलांना प्रत्येक आजारासाठी म्हणजे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हॅक्सिनेशन करतो, हे व्हॅक्सिनेशन ह्याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. कारण आपलं शरीर हे एक अभेद्य किल्ल्यासारखं आहे, बरोबर ना. देवाने आपल्याला सगळं व्यवस्थित मजबूत दिलेलं आहे आणि जर का काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या शरीराच्या मजबुतीसाठी काम केलं पाहिजे आणि आयुर्वेद त्याच पद्धतीने काम करत असतो. परंतु ज्यावेळेला तिकडे व्यवसाय येतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी बाहेरून मॅनेज करायच्या, म्हणजे औषधांमध्ये त्याचं काय केलं जातं, सोल्युशन शोधलं जातं आणि त्याच्यातून मग आता इम्युनायझेशन हे प्रायमरी लेव्हलला खरंच एक म्हणजे बाबा चला म्हणजे मानवी जीवनाच्या फायद्यासाठी अशा पद्धतीने म्हणजे आलं होतं. परंतु म्हणजे कुठली गोष्ट चांगल्यासाठीच इन्व्हेंट होते. परंतु नंतर लक्षात आलं की ही फार काही उपयोगाची नाहीये. पण तरी सुद्धा म्हणजे काय म्हणतो की त्याच्या मागे व्यवसाय एवढा मोठा होता की ते चालू केलं म्हणजे चालू राहिलं. त्याच्यानंतर आपण आता कोरोनाच्या मध्ये बघितलेलं आहे की पोस्ट कोविडमध्ये जर का आपण बघितलं तर
अनेक केसेस म्हणजे ऑटोइम्यून डिसीजच्या केसेस आहेत ज्या वाढलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळेला जे काही औषधांचा अतिरेक केला गेला आणि त्याच्यामुळे शरीराच्या टोटली केमिकल ज्या सिस्टीम्स आहेत त्या बिघडायला लागल्या आणि त्यातून ऑटोइम्यून डिसीज क्रिएट व्हायला लागलेत. आणि त्याच्यानंतर आता जे काही जेनेटिकली मॉडिफाईड फूड म्हणजे जे नैसर्गिक नाही आहे त्याला जेनेटिकली मॉडिफाईड केलं गेलेलं आहे. अशा फूड्समुळे काय होतं म्हणजे आपलं शरीर प्रॉपरली त्याला रिस्पॉन्स करू शकत नाही आणि त्याच्यातून काय होतं ऑटोइम्यून डिसीज क्रिएट व्हायला सुरुवात होते. आता याच्या उपायांच्या जर का बाबतीत बघितलं तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे काय असतं की म्हणजे ऑटोइम्यून डिसीज मध्ये जे काही टॉक्सिक केमिकल्स निर्माण होतात ते सूज निर्माण करतात, बरोबर ना, शरीरामध्ये इन्फ्लमेशन निर्माण करतात. आणि म्हणून मग काय होतं की सूज कमी करणारी औषधं, वेदना कमी करणारी औषधं ही प्रायमरी लेवलला दिली जातात, बरोबर ना. मग त्याच्याबरोबर की बाबा ही टॉक्सिक केमिकल्स म्हणजे काहीतरी इन्फेक्शनच आहे असं ट्रीट करून त्याला अँटीबायोटिक्स दिली जातात. आणि मग ज्यावेळेला अँटीबायोटिक आणि हे देऊन मग तुम्हाला ऍसिडिटी पण वाढायला लागते, मग त्यासाठी ऍसिडिटीची औषधं सपोर्टिव्ह म्हणून दिली जातात. किंवा त्यानंतर जर का आपण बघितलं की मल्टिपल स्क्लेरोसिस सारख्या आजारामध्ये नर्वसचं कव्हरिंग गेलेलं असतं, मग त्या कव्हरिंग बाबा कशाने तयार होतं तर B12 दिली जाते, काही व्हिटॅमिन्स दिले जातात, अशा प्रकारे मल्टिपल मेडिसिन्स दिले जातात. आणि त्याच्यानंतर कशाचाच काही फायदा नाही झाला तर मग स्टेरॉइडवर पेशंट शिफ्ट होतो. आणि स्टेरॉइडची किती नुकसान आहे शरीराला, टेम्पररी जरी त्यांनी तुम्हाला थोडंसं बरं वाटल्यासारखं झालं, वेदना कमी जरी झाल्या तरी सुद्धा काही काळाने ते स्टेरॉइडच तुमचा म्हणजे म्हणजे म्हणतो ना की मृत्यूला किंवा तुमचं शरीर पूर्णपणे आतून म्हणजे खोकलं होऊन आयसीयू पर्यंत जायला म्हणजे मदत करतं आणि त्याच्यातून माणसाचा दुर्दैवी मृत्यू हा होत असतो. त्यामुळे एकूणच बघितलं तर ह्याच्यावर असं काही प्रॉपर काही उपाय होतात म्हणजे टेम्पररी रिलीफसाठी मात्र काम केलं जातं. इव्हन चिकनगुन्याचे अनेक पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे 3-3, 4-4 वर्ष ट्रीटमेंट घेऊन येतात, त्यावेळेला आम्ही त्यांच्यावर किंवा म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिस सारखे असतील किंवा सोरायसिस सारखे पेशंट असतील, टाइप 1 डायबिटीस सारखे असतील, तर त्यावेळेला बिचारे औषध घेऊन घेऊन थकलेले असतात, काहीच फायदा झालेला नसतो आणि मग शेवटी ते आयुर्वेदाकडे येतात. सो व्हॉट द आयुर्वेदा सेज, बरोबर ना. आयुर्वेदाचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? आयुर्वेद काय म्हणतो की जर का निसर्गाचे जे काही ठराविक नियम आहेत, निसर्ग नियमांनी चाललेलं आहे, तसंच आपलं शरीर पण नियमांनी चाललेलं आहे. आणि हे नियम बिघडल्यामुळे जर का ऑटोइम्यून डिसीज होत असेल, सो मग आपल्याला काय करायला लागेल की बॅक टू नेचर, आपल्याला निसर्गाकडे परत जावं लागेल. आता निसर्गाकडे परत जायचं म्हणजे काय तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक व्हायब्रेशन जे आहेत म्हणजे आपलं शरीर जे आहे ते व्हायब्रेशन्सनी बनलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेलो म्हणून आपल्याला बघा फार वैताग झाला तर आपण काय करतो निसर्गाच्या सानिध्यात जातो आणि मग तिथले जे काही व्हायब्रेशन्स आहेत त्यांनी आपले व्हायब्रेशन्स मेंटेन होतात आणि आपलं टेन्शन्स कमी होतं. सेम वे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती जर का आपल्या विरोधात काम करायला लागलेली असेल किंवा आपले केमिकल कॉम्बिनेशन बदललेलं असेल तर कुठेतरी एनर्जी लेवलला बदल झालाय आणि तो बॅलन्स करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे प्राण म्हणजे आपल्याला निसर्गाशी जोडणारा जो काय श्वास आपण ज्याला म्हणू की ऑक्सिजन असतं ज्याला प्रॅक्टिकल भाषेत म्हणलं जातं. पण जर का आयुर्वेदाच्या याच्यामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये त्याला प्राण म्हणलेलं आहे. म्हणजे जेवढं निसर्ग आणि तुम्ही हे एका लयीत याल तेवढं तुम्ही निरोगी असाल आणि ही लय बिघडली तर तुम्हाला आजार निर्माण होतील. म्हणजे मग तुम्ही त्या निसर्गाच्या जर का लयीत यायचं असेल तर तुम्हाला प्राणायाम करायला पाहिजे, निसर्गाशी प्राणाने जोडलं पाहिजे, जास्तीत जास्त प्राण आपल्या शरीरामध्ये सामावून घेतलं पाहिजे, त्याच्यातून तुमचं शरीर संतुलित व्हायला मदत होते. आणि त्याच्यानंतर जर का बघितलं तर शरीरामध्ये टॉक्सिक केमिकल्स निर्माण झालेले आहेत ते ड्रेन आउट करायचं असेल तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेलं आहे. त्यांनी डिटॉक्सिफिकेशन तुमच्या शरीरात होतं, शरीराचं बॅलन्सिंग होतं, बरोबर. म्हणजे जसं आपण स्नेहन स्वेदन ही पूर्वकर्म आहेत. त्याच्यानंतर जर का आयुर्वेदाचा जर का बेसिक सिद्धांत बघितला तुम्ही तर याच्यामध्ये असं माणूस जर का गेला त्याला त्याचे जर का 3 भाग जर का आपण केले तर वरचा भाग असतो तो कफ, पित्त आणि वात. तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना असतील तर त्या वाताशी संबंधित आहेत असं आयुर्वेद मानतं. त्यामुळे जर का तुम्ही बस्ती दिला तर तुमच्या शरीरातल्या वेदना कमी होतात. त्यानंतर कफ वाढलेला असेल शरीरामध्ये तर तुम्हाला वमन द्यावं लागतं आणि पित्तासाठी विरेचन द्यावं लागतं. जनरली ऑटोइम्यून डिसीज हे शरीरातले केमिकल बिघडलेला आजार आहे त्यामुळे साधारण विरेचन
जी चिकित्सा आहे ती केली जाते. आणि त्याच्यानंतर एकदा बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन झालं, केमिकल बॅलन्सिंग जर का केलं, तर त्याच्यानंतर शरीर सुदृढ करण्यासाठी किंवा शरीरामधले सगळे रस बॅलन्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक रसायन चिकित्सा सांगितलेली आहे. आणि ही रसायन चिकित्सा जर का आपण केली, तर त्याच्यातून शरीरातले सर्व रस नॉर्मल व्हायला मदत होते. आता रस म्हणजे आपण परत काय म्हणलं, की हे जे काही सप्तरस जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि त्याच्यातून निर्माण होणारा ओज, आणि त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये हा आजार आहे तो अग्नीशी संबंधित मानलेला आहे. म्हणजे शेवटी कुठल्याही गोष्टीचं परिवर्तन जे आहे, म्हणजे अन्न रसाचं हे रसधातूमध्ये रूपांतर होणं, हे परिवर्तन जे आहे ते अग्नीमुळे होणार आहे. प्रत्येक जे परिवर्तन आहे तो अग्नीचा गुणधर्म आहे, आणि हा अग्नी कुठेतरी बिघडला तर हे परिवर्तन प्रॉपर होत नाही आणि त्याच्यातून टॉक्सिक केमिकल्स निर्माण होतात. आणि ही टॉक्सिक केमिकल जी आहेत ती म्हणजे कुठे जाऊन कार्य करतील त्याप्रमाणे अनेक वेगवेगळे आजार निर्माण होतात. आणि एकूणच जर काही केमिकल कॉम्बिनेशन बिघडलं तर शरीराचं ओज जे आहे ते काय व्हायला लागतं, शरीराचं ओज बिघडायला सुरुवात होते, आणि म्हणजे शरीराची आपली चमक जाते, आणि त्याच्यातून मग काय होतो, माणूस हळूहळू काय म्हणतो की संपायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे जर का या ऑटोइम्युन डिसीज मधून सुद्धा नुसतं वेदनाशामक घेऊन किंवा अँटी इन्फ्लेमेटरी घेऊन किंवा स्टेरॉइड घेऊन आराम पडणार नाहीये. त्यांनी टेम्पररी तुम्हाला म्हणजे म्हणतो ना की पेन्स मध्ये रिलीफ मिळू शकेल, पण जर का मुळातून जर का बरं करायचं असेल तर तुमची जर का अंतर्गत सिस्टीम बिघडलेली आहे आणि तिला निसर्गाशी बॅलन्स करायचं असेल, तर आयुर्वेदाच्या ज्या काही नैसर्गिक उपाय आहेत ते जर का केले तर नक्कीच आपल्याला ह्या ऑटोइम्युन डिसीज मधून यशस्वीरित्या म्हणजे बाहेर पडता येतं. सो आजच्या पुरतं एवढंच. परत भेटू पुढच्या रविवारी अशाच एका प्रीमियरमध्ये, आणि पुढचा आपला विषय आहे कॅल्शियम डेफिशियन्सी आणि व्हिटॅमिन D3 मेनली. जर का खरं असेल उन्हामधून व्हिटॅमिन D3 भरपूर प्रमाणात मिळत असतं, आपल्याकडे ऊन पण भरपूर आहे, आणि तरी सुद्धा व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी होत असेल तर त्याच्या मागची नक्की कारणं काय आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे की जर का म्हणजे याच्यातून कोणत्या प्रकारचे आजार निर्माण होतात आणि आयुर्वेदाचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, यावर आपण बोलणार आहोत. आणि ऑटोइम्युन डिसीज मधलाच एक प्रकार जो आहे किंवा म्हणजे नैसर्गिकरित्या पण होऊ शकतो आणि ऑटोइम्युन मधून पण होऊ शकतो, चिकनगुनिया. बरोबर, या चिकनगुनियावर सुद्धा आपण या गुरुवारी काय करणार आहोत, युट्यूब प्रिय आपलं म्हणजे जे काही लाईव्ह जे काही युट्यूब असं ते आपल्या या गुरुवारी होणार आहे. तर जरूर तुम्ही अटेंड करा. आणि त्याच्यासाठी आपलं जे काही हे आहे ते युट्यूब चॅनल आहे डॉक्टर विद्याधर गिरी. या युट्यूब चॅनलला आपण दर रविवारी प्रीमियर आणि दर गुरुवारी लाईव्ह सेशन घेत असतो, त्याला जरूर अटेंड करा. 2006 पासून आपण मेडिसिन फ्री लाईफ हा कन्सेप्ट रन करतोय, कारण जर का 100 वर्ष निरोगी जगायचं असेल तर मेडिसिन फ्री म्हणजे औषधमुक्त जीवनाला पर्याय नाहीये. त्यामुळे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी म्हणून जरूर सबस्क्राईब करा. आणि आमचे जे नंबर आहेत ते 8484061025, 8484051025 आणि 8484041025. म्हणजे 484 आणि 1025 तेच आहे, 0405 आणि 06 इज द डिफरन्स. त्यानंतर अनेक आजारांबद्दल जे काही आपण माहिती दिलेली आहे ती www.advanceayurveda.org आपल्या साईटवर आहे. आणि प्रायमरी लेवलला आपण फक्त डायबिटीसवर काम करत होतो, आणि त्यामुळे आपली साईट होती www.drgiri-diabetesfreedom.com. त्यामुळे डायबिटीस बद्दल माहिती तुम्हाला या साईटवर मिळू शकेल, आणि इतर आजारांबद्दल माहिती ऍडव्हान्स आयुर्वेदाबद्दल मिळू शकेल. सो परत अशाच एका नवीन प्रीमियर मध्ये भेटू पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.